नंतरच्या सामन्यामध्ये काय रणनीती असणार आहे? नंतर येईल तो गोलंदाज, आता कामावर गेलाय. वेल बोल्ड अफलातून गोलंदाजी राहिली आहे आणि 42 धावा वाचवणारा हा गोलंदाज ठरलाय सामन्याचा सामनावीर. रोहित घरत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. सामना जसा सुरू होईल, पहिला बॉल जसा पडणार त्याच वेळेला मात्र टाईम अलॉट केला जाईल आणि तिथून 25 मिनिटं एक इनिंगसाठी असेल. पंच इशारा करतील, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स दीपकजी पाटील सर. हॅलो. जाऊया आपण दुसऱ्या मॅचच्या दिशेनं. च्या ठिकाणी आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणवली आणि त्यांच्या विरोधामध्ये मंगे स्पोर्ट्स खारकोपर अशा लढतीला प्रारंभ होतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. तन्मय पाटील आणि योगेश पाटील पाटणवली टीम कडून गोलंदाजी मार्कवर मात्र पहिलं षटक घेऊन मंगे स्पोर्ट्स खारकोपर संघाचा अष्टपैलू खेळाडू प्रतीक. पहिलाच बॉल यावेळेस ड्राईव्ह केला बेडॉनच्या दिशेमध्ये. अप टू द मार्क. पहिली धावसंख्येचा श्री गणेश होत असताना 2 या धावेनं पहिला सामना आपण पाहिला. डिफेंड बचाव केला. कमी धावसंख्येचा सामना सो वाटत होतं. करंजाडे संघानं मेडन ओव्हर विकेट हॅट्रिक 8 फलंदाज बाद केले, परंतु फलंदाजांनी मात्र हाराकिरी पत्करली. कव्हर्स मध्ये फिल्डर आहे. ड्राईव्ह केला होता त्या ठिकाणी तन्मय, एक नामवंत फलंदाज, पाटणवली संघाची ओळख आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आणि प्रतीक पाटील म्हटला की मातब्बर दिग्गज अष्टपैलू खेळाडू रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील. सर्कलचं हे षटक आहे पहिलं. इकडे पहा, थोडासा बाटला ब्रश लागून चेंडू पाठीमागे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. प्रतीक पाटील म्हटला की त्याच्याकडे व्हेरिएशन्स आहेत. लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धती चेंडू सर्रासपणे हाताळताना सातत्यानं दिसतो आणि दोन्ही बाजूला चेंडू फिरवतो. चांगले टर्न त्याच्या बॉलिंग मधून पाहायला मिळतात आणि नेहमीच फलंदाजांना त्रस्त करत असतो. बॅकफुटला गेला, कटकड्याचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर उभा आहे, त्यामुळे कोणतीही धाव मिळणार नाहीये. मागचे 3 चेंडू मात्र निर्धाव निघालेत ते प्रतीक पाटील कडून. 25 मिनिटाचा अवधी बरोबर इनिंगला दिला जाईल आणि जसे 25 मिनिटं होतील एक फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सन्माननीय सुधीर शेठ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. स्पर्धेच्या निमित्तानं वेलकम. अजनबी स्पोर्ट्स सोहळे आयोजित स्पर्धांमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण व्यासपीठावर येऊन असणं बाब आपलं सहर्ष स्वागत. तर मानसनं त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि पहिला धक्का या ठिकाणी टीम पाटणवलीला सगळ्यात मोठी विकेट यावेळेस मैदानामध्ये प्राप्त होत असताना तन्मय पाटील मैदानाच्या बाहेर. तर वेलकम सुधीर शेठ ठाकूर साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यांचा संघ मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय सध्याच्या घडीला. इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शिवम दमडे 3ऱ्या क्रमांकावर. परंतु तन्मय पाटील कडून फार मोठ्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा खरं तर होती, कारण तन्मय पाटील शेवटपर्यंत राहणं फार गरजेचं होतं. कारण इकडे धावा जास्त होत नाहीयेत. कालही आपण तुलनेनं कमी धावा पाहायला मिळाल्या. पहिला सामना सुद्धा आपण पाहिला तर धावसंख्येचा बचाव झाला. पहिल्या मॅच मध्ये फक्त 42 धावांचं टार्गेट होतं, त्या धावा सुद्धा झाल्या नाहीयेत. त्यामुळे कुठेतरी 45-50 एक आयडल टोटल मात्र ठरू शकते. परंतु त्यासाठी मुख्य फलंदाजांनी जबाबदारी घेऊन या मैदानामध्ये खेळ करणं तेवढंच गरजेचं आहे. सुंदर बॉलिंग. मागच्या 4 चेंडूंवर कोणतीही धाव नाहीये. विकेट सुद्धा प्राप्त झाले ते प्रतीक पाटीलला. यावेळेस मात्र बॅकफुटला येऊन अगदी सावधान देणं इकडे खेळून काढला हा चेंडू. एक धाव जरूर मिळेल. एकेरी धावेनं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणवली टीमची धावसंख्या 1 गडी बाद 3 धावा.
दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विशाल घरत. जादुई फिरकी गोलंदाज आहे. सगळेच गोलंदाज आपण पाहतो चांगली चेंडूला फिरकी आणि बऱ्याच वेळेला अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये तालुका निहाय स्पर्धेमधून सुद्धा विशालला आपण सातत्यानं पाहत असो. एक वर्ष त्याचा सुद्धा इंजरीमध्ये गेला, खेळू शकला नव्हता, मोठा हंगाम. परंतु पाहूया यंदाच्या हंगामामध्ये विशाल घरत आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र यष्टीची झालाय, फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का टीम आराध्या स्पोर्ट्स क्लबला. शिवम दंबडे मैदानाच्या बाहेर. चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. रणजित पाटील कडून 2 फलंदाज गमावलेत आतापर्यंत. पाटणवली संघाला थोडं संयमानं खेळ करणं फार गरजेचं आहे. पाटील चांगली बॅटिंग ऑर्डर आहे पाटणवली संघाकडे, परंतु ज्या पद्धतीने पहिला सामना तुम्ही पाहिला असेल, विकेट्स जास्त जातात, धावा काढणं या मैदानावर थोडंसं कठीण होऊन जातं आणि त्याचमुळे इकडे जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. यावेळेस मात्र आडवा पाटणं खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र प्रॉपर टायमिंग नव्हतं, हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक धाव येते. विशाल सगळ्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड स्टंप्स न सोपं नाही अगेन्स्ट द स्पिन या ठिकाणी बॅटिंग करणं. इकडे पाहूया काय घडलंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न यस पंचांनी रेफर केल्या. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेण्यात आले आणि डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. इकडे ट्रबल मध्ये असू शकतो हा फलंदाज. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जरूर हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. कंट्रोल रूम मधून दीपक बोराडे सर आहेत तिसरे पंच आणि फलंदाज बाद. आणखीन एक झटका टीम पाटणवलीला परतावा लागेल बॅटरला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मंगे स्पोर्ट्स खारकोपर संघाकडून. अमर घर त्या ठिकाणी होता. सरळ थेट यष्टांवर थ्रो आणि जेव्हा जेव्हा डायरेक्ट हिट होतो ना तेव्हा तेव्हा मोस्ट ऑफ द केस आपण पाहतो डेंजरस असतात, कारण फलंदाज अगदी पाहायला गेलं तर वेगळ्या मनस्थितीमध्ये असतात आणि त्यांना असं वाटतं बऱ्याच वेळेला की आपण पोहोचू शकतो आरामात, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा चपळता दाखवली आणि त्या सेकंदामध्ये रनआउटची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच इकडे थोडासा वेल शॉट राहिला तो फलंदाज तुषार पाटील. एक चांगला फलंदाज बाद झालाय, परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील. आता पाटणवली संघाचे 3 मातब्बर फलंदाज बाद झाल्यानंतर ह्या 2 फलंदाजांना लढावं लागेल, कारण हे 2 असे फलंदाज राहिलेत जे मात्र डाव पुढे नेऊ शकतील. थोडासा वेट केला, इकडे मात्र गॅप मध्ये बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मच नीडेड बाउंड्री, पहिला चौकार येतोय टीम पाटणवलीला. मधून निघतोय चौकार. धाव संख्या 4 ने जम्प करेल ती 8 वर. विशाल गोलंदाज सुद्धा विशाल घरत आहे. इकडे विशाल पाटील आहे. ओ यावेळेस लॉफ्ट केलंय बॉलला. पाहूया संधी जरूर आहे. लॉंग ऑन ला फिल्डर खाली, बिग विकेट मैदानाच्या बाहेर. कुणालनं टिपलाय त्या ठिकाणी झेल आणि संपलाय विशाल पाटीलचा खेळ. धक्का क्रमांक 4 पाटणवलीला.
चौथा धक्का बस. पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ट होताना दिसत नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 6 राकेश कातकरी, आणखीन एक हार्ड हिटर बॅटर पाटणोलीचा, विस्फोटक फलंदाजांपैकी एक राकेश कातकरी. परंतु इथे विस्फोटकता वापरायची की संयमानं क्रिकेट खेळायचं ही द्विधा मनस्थिती द्यायची असेल, कारण 4 फलंदाज बाद झालेत. त्यामुळे राकेश कातकरीची भूमिका या मॅच मध्ये काय आहे. गोलंदाज तयार, विशाल खरत. थोडासा बैठक शॉट खेळण्यासाठी गेला होता, स्वीप करायचं होतं. इकडे मात्र लेग स्पिन पाहायला मिळतोय. विशालचा हा चेंडू सरळ यष्टीरक्षक रणजितच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय. कोणती धाव नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त. पॉवर प्लेची षटक संपलेत आणि बंग स्पोर्ट्स खारकोपर संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. 2 षटकानंतर पाटणोली संघाची धावसंख्या 4 गडी बाद 8 धाबा. क्या बोलती कंपनी. पुन्हा एकदा प्रतीक पाटील येतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धाबा दिल्या होत्या. सोपं नाहीये प्रतीक पाटील. चांगली बॉलिंग, अचूक टप्प्यावर प्रतीक आणि विशालची ही षटक पडायला लागलेत आणि त्याचमुळे थोडंसं कठीण होत चाललंय धाबा काढणं. इकडे अजूनही दुहेरी आकड्यामध्ये धाबा गेलेल्या नाहीयेत. लढावं लागेल. योगेश थोडासा स्विच करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. अगेन्स्ट द स्पिन आपण म्हणतो ना, लेग ब्रेक ऑफ ब्रेक वेगवान पद्धतीनं विशालकडे सुद्धा तीच खासियत आहे. दोनही बाजूला चेंडू वळवतो आणि यासाठीच ओळखला जातो तो खारकोपर संघ. आणखीन एक चेंडू निर्धाव. ओव्हर द विकेट हा चेंडू यावेळेस मात्र थोडासा वेट करून डॉकॉनकडे खेळून काढलाय. एकच जाब येताना दिसते. जास्त मोठे फटके आलेले नाहीयेत. एकमेव चौकार जो विशाल पाटीलनं लगावला होता. नाहीतर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू, डॉट बॉलचं पर्सेंटेज जास्त आतापर्यंत इनिंग मध्ये नजर टाकली तर लढावं लागेल राकेश कातकरी, ज्याच्यामध्ये क्षमता जरूर आहे. नाही अगेन्स्ट द स्पिन. यावेळेस मात्र फार कठीण होऊन चाललंय खेळपट्टीवर. कमाल बॉलिंग पाहायला मिळते ती प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. एकच धाव या ओव्हरमध्ये आले. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा देताना 1 गडी बाद केला होता तो प्रतीक पाटीलनं आणि आतापर्यंत थांबवलंय राकेश कातकरीला. प्रयत्न केले जातात परंतु जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न इकडे पाहायला गेलं तर पुढेही जाता येत नाहीये, कारण क्लोज यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. त्याचमुळे फलंदाज सुद्धा बुचकळ्यात पडलाय. राकेश पुढे जाऊन खेळलो तर यष्टीची तोडण्याची संभावना त्या ठिकाणी आहे. स्वीप केलं यावेळेस मात्र फाईन लेगला. क्षेत्ररक्षक विशाल वेगानं त्या ठिकाणी पोहोचतोय. पहिली धाव वेगानं. दुसऱ्याचा प्रयत्न पाहूया आणि दुसरी रन कंप्लीट. अशा पद्धतीनं धाबा चोरता येऊ शकतात. या धाबांवर लक्ष केंद्रित करायला हवं. ते आराध्या स्पोर्ट्स क्लब कडून या 2 धाबांच्या बरोबरीनं प्रतीक पाटीलनं दुसरं षटक सुद्धा संपवलंय आपल्या कोट्याचं. दोनही ओव्हर्समध्ये फक्त 3-3 धाबा दिल्यात आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणोली संघ बराच मागे पडलाय. 4 फलंदाज गमावलेत धावसंख्या 11 असताना. यावेळेस फटका चांगला आहे. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल सीमा रेषा पार. 6 धाबांकरता पहिला षटकार.
पहिल्याच बॉलवर अक्षय घरचं स्वागत जंगी झालंय षटकारानं. 17 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. 17 ऑन बोर्ड. आता मात्र कळून चुकलं योगेश पाटीलला की आता धाबा काढल्या नाही तर फार कठीण होईल. 3 ओव्हर्स पाहता पाहता समाप्त झाले होते आणि चौथ्या आणि पाचव्या ओव्हर्स मध्ये काही झालं तरी धावा काढाव्या लागतील. लेफ्ट राऊंड विकेट हा चेंडू लेफ्ट केला होता फलंदाजानं. राकेश कातकरी धावा सुटलाय. दोनही फलंदाज एका स्ट्राइकवर. खरंच गरज होती का या धावेची हा प्रश्न मात्र विचारला जाईल. इकडे मात्र पंच रेफर करतात तिसऱ्या पंचाची मदत. क्रीजच्या बाहेर टप्पा पडलाय का कदाचित हे चेक करण्याचा त्यांचा मानस आहे. चेक जरूर केलं जाईल परंतु राकेश कातकरी सारखा फलंदाज अशा स्वरूपानं बाद होणं, कारण अजूनही खरं तर चौथं पाचवं षटक बाकी असताना हा हार्ड हिटर फलंदाज असा रनआउटच्या स्वरूपात बाद होणं परवडणारं नव्हतं. परंतु इकडे मात्र एक आत्मघाती निर्णय त्यानं स्वतःनं घेतला आणि बाद झालाय आणि पाचवा फलंदाज मैदानाच्या बाहेर येत असताना. परंतु या चेंडूचा निर्णय काय आहे? नो बॉल कॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय झालाय. इट्स अ नो बॉल. त्यामुळं पुढचा चेंडू जो असणार आहे तो फ्री हिटचा असणार आहे. 18 ऑन बोर्ड. 18 धाबा. अक्षय घरत फ्री हिटचा चेंडू कशा पद्धतीने सादर करणार? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रतीक थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला क्षेत्ररक्षक प्रतीक त्या ठिकाणी एकच जाब येताना दिसेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 रन्स 19 जामा धावफलकावर. यंदाच्या हंगामामधला पहिला सामना खेळतोय खारकोपर संघ. सुरुवात दिनेशजी पाटील आबा दिती स्पोर्ट्सचे ओनर नेहमी सहकार्य या संघासाठी राहिलंय. त्याचप्रमाणे मंगे स्पोर्ट्स खारकोपरचे अध्यक्ष सुधीर शेठ ठाकूर साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. चांगला चेंडू अक्षयचा. हो चांगला बॉल. पुन्हा एकदा फुल लेंथ होता. यॉर्क करून घेतला मित्र म्हणेन फलंदाजांना प्रतीक. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 19 ऑन बोर्ड. 19 धावा फलकावर आहे. चौथं षटक सुरू आहे. बराच मागे पडलाय. निदान 40 पघाशी 42 चा सामना धावसंख्येचा बचाव झाला होता. ओ फटका फसला. यावेळेस मात्र टॉप एज लागले आणि यशच्या पाठीमागे कोणती चुकी करणार नाही रणजित फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का मात्र बसेल. आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणोलीला. प्रतीक पाटील मैदानाच्या बाहेर. पुढचा सामना आहे तो सोसायटी पनवेल आणि वाजे दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी संपर्क करा. जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. त्यामुळे दोन्ही टीम सोसायटी पनवेल आणि टीम वाजे कॅप्टन आपण या मंचावर. लेफ्ट आउट विकेट ना परंतु फटका चांगला. स्वाग सूट केला. बेड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून पाठवलाय हवाई सफर करण्यासाठी. 6 धाबा. षटकार. चौथ्या षटकाची सुरुवात सुद्धा षटकारानं झाली. शेवट सुद्धा षटकारानं झालं. त्यामुळे अक्षय घरतला 14 धावा खर्च कराव्या लागल्या आपल्या ओव्हरमध्ये आणि त्याचमुळे ही धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 वर जाऊन पोहोचले. 5वं हे निर्णायक षटक असेल. या ओव्हरमध्ये सुद्धा अशाच धावा जर आल्या
13-14 40च्या आसपास जर पोहोचला तर नक्कीच एक चांगली फाईट देता येईल, कारण इकडे गोलंदाज हाबी होतात या मैदानावर. आपण पाहिले कालपासून सहाय्य करते ही खेळपट्टी बॉलर्सना. शेवटचं षटक आतिश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिलाच बॉल स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय आणि सरळ चाललाय साइड स्क्रीनच्या दिशेनं, जाईल सीमारेषा पार आणि खिन एक बहारदार षटकार. बघाशी शेवटच्या बॉलवर केतन पाटीलच्या बॅटमधून आता योगेश पाटील जो सलामीला आलेला फलंदाज आहे, एका बाजूने किल्ला लढवलाय, लढतोय आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी आणि या 6 धाब्याने टीमची टोटल 31. फुल टॉस बॉल आणि तोही पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. पाटणोली टीमसाठी सलगचा हा 3रा षटकार. वेळ बदलले आता मात्र या मॅच मध्ये परतत असताना आराध्या स्पोर्ट्स क्लब पाहायला मिळतोय. मागच्या 3 बॉल मध्ये 18 धाबा दिल्यात. यावेळी सुद्धा चांगला स्ट्रोक आहे, जाईल एक्स्ट्रा कॅमेरा बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव संख्या मिळतील 4. चौकार येतोय योगेश पाटीलच्या बॅटमधून. इज ऑन फायर नाव. पहिल्या मॅच मधला स्कोर झालाय 41. 41 जाबा ज्या डिफेंड केल्या होत्या वरचोळे संघानं. गोलंदाज तयार आतिश. फुल टॉस आहे, समोर खेचला. इकडे मात्र पाहूया लॉंग ऑफला फिल्डर आहेत, एकच जाव येताना दिसेल. सिंगल रन. थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण पहिल्या 3 बॉलवर 3 मोठे फटके पडले होते. आतिश पाटीलचं हे आतापर्यंतचं महागडं षटक आहे, सर्वात महागडं षटक आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 42 रन्स ऑन बोर्ड. 42 जावा फलकावर. धावसंख्येला आकार दिलाय तो योगेश पाटीलनं, परंतु केतन पाटील ज्यांना आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत असताना षटकार ठोकलाय. ओ इकडे थोडासा मिस टायमिंग होता हा स्ट्रोक. शॉट फाईन लेगला एकच जाब येईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आता शेवटचा चेंडू आहे पहिला इनिंग मधला. स्कोर कार्डवर 43. 43. एखादा मोठा स्ट्रोक आला तर 50 धावांचं टार्गेट सेट करता येईल. पाहूया योगेश पाटील. आणि फाईन लेगला फार कठीण आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल गवताला चाटत पुसत चाललाय. सीमारेषा पार 4 धावांकरता आणि अखेरीस मात्र चांगली टोटल आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणोलीनं मॅनेज केलं आपल्या स्कोर कार्डवर. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त. 47 रन. 47 जाबा. थोडा घाम गाळावा लागेल मंगेश स्पोर्ट्स कारकोपरला. 48 जाबांचं टार्गेट सेट करण्यात आलंय आणि ज्याच्यामध्ये सिंहाचा बाटा उचलला तो सलामीवीर फलंदाज योगेश पाटीलनं, जो वन मॅन आर्मी सारखा लढला आणि एक रिस्पेक्टेड फिगर पर्यंत पोहोचवलंय त्यांना. बॉल प्लेड योगेश. तर पुढचा सामन्याचा टॉस केला जाईल. सोसायटी पनवेल आणि वाजे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचा. लगेच नाणेफेक संपन्न केली जाईल. आज 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. त्यानंतर मोहा कोळीवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये MMV धाकटी जुई उरणमधील संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 5व्या मॅच मध्ये रसायनी परिसरामधील उत्कर्ष सावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये उलबेन रोड मधील यंगस्टार वहाळ. एकवीस मिनिटांमध्ये 5 षटकं संपवलेत, त्यामुळे वेळ वाचवलाय आयोजकांचा. त्याबद्दल नक्कीच अभिनंदन करूया आपण मंगेश स्पोर्ट्स कारकोपरचे सगळ्याच खेळाडूंचं. आणि जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा धावसंख्येचा बचाव मात्र केला जाणार की इकडे सहजतेनं प्रतीक पाटीलचा संघ खारकोपर धावसंख्या चेस करणार. दरम्यान आमचे वरिष्ठ समालोचक सुरेश शिंदे सर यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. आणि दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर आवाज ऐकायला मिळेल तो दिनेश पाटील सरांचा.
पुन्हा एकदा तमाम रसिकांचं त्याचबरोबर खऱ्या अर्थानं समालोचन क्षेत्रातील एक आणखी भलं मोठं नाव सूर्यजी शिंदे सर यांचंही मंचाकडे आगमन झालं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आणि घेऊन चलतोय या दुसऱ्या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये. खारकोपर संघाचं कौतुक केलं जाईल की 21 मिनिटांमध्ये त्यांनी आपली इनिंग संपवली. एक सुंदर गोलंदाजी त्यांची पाहिली. अशा प्रकारचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. 25 मिनिटं फक्त एका इनिंगला दिली जातील याची नोंद घ्या आणि सामने त्याप्रमाणेच खेळवायचे आहेत. सोसायटी संघाचा संघनायक सोसायटी पनवेल, लक्षात घ्या वेळेवर जर उपस्थित नसाल तर दुसऱ्या संघाला टॉस विन दिला जाईल. त्याच्यामुळे सोसायटी पनवेल संघाचा संघनायक तुमच्यासाठी हा लास्ट कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. सोसायटी पनवेल चला सामना सुरू करा. लेट्स प्ले. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज तन्मय पाटील, तर स्ट्राईकवर सलामीर रणजित पाटील आणि कुणाल पाटील. पाटील पाटील आणि पाटील. 30 चेंडू 48 धावांचं आव्हान आहे. मागच्या सामन्यात 42 धावा वाचवल्या गेलेत. हे जरी लक्षात ठेवलं पाटणोळी संघाने तरी पण मागच्या सामन्यात 42 धावा झाल्या नाही हे लक्षात ठेवावं लागेल खारकोपर संघालाही. त्याच्यामुळे तुम्हाला विचार विनिमय करत सामन्यामध्ये पुढे चालावं लागणार आहे. धावा कमी जमलेत जरूर, परंतु विचार केला मागच्या इनिंगचा तर 4 षटकामध्ये फक्त धावा होत्या त्या 25 आणि जे 4 षटकामध्ये झालं नाही ना त्या आतिश पाटीलच्या एका षटकामध्ये धावा आल्या 22 आणि 47 धावा धावलकरती लागल्या. तन्मय पाटील कुणाल पाटीलसाठी शॉट फाईन लेग लक्षात राहून तैनात होता. चेंडूला उत्तमरित्या त्याने पकडला, कारण तिथून चेंडू एकदा निसरला ना की चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातो. योगेशची बहारदार इनिंग. 11 चेंडू 27 धावा, 3 षटकार 2 चौकार. विशालची वाट जरूर पाहिली. 29 धावा त्यानं जोडल्या योगेश पाटीलनं. ते योगेश पाटीलचं विशेष कौतुक. स्लॉटमध्ये चेंडू आलाय. स्लॉटमध्ये चांगला प्रयत्न जरूर राहिला. मोठा फटका कन्वर्ट झाला. मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकला षटकार. या 6 धावांनी मात्र सामन्याचं चित्र स्पष्ट करणारी धावसंख्या आहे, कारण असे फटके तुम्हाला उपयोगी पडतील आणि सामना सहज सुटेल. 48 धावांचं हे गणित आहे, हे समीकरण आहे. ते समीकरण सोडण्यासाठी मात्र फलंदाज चांगली कामगिरी करताना पाहतोय आपण कुणाल पाटीलला. कुणाल असू द्या, चला घरत कुणाल घरत आणि रणजित पाटील. कुणाल घरत न मात्र एक षटकार दाखवला, त्यानंतर मात्र 1 धाव येते. 8 धावा धावलकरती लागत आहेत. रणजित पाटील ऑन स्ट्राईक आणि तन्मय पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. लोअर फुलटॉस चेंडू दिशा दिली आहे फक्त सीमाम दमलेला चुकून. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या मधून. पहिल्या षटकामध्ये तन्मय पाटील थोडासा महागडा ठरतोय आणि आव्हान सोपं केलं जात आहे. चांगली फलंदाजी केली जाते. धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र शर्तीचे प्रयत्न उत्तमरित्या यशस्वी सुरू आहेत. या चौकारानं धावलकर धावा लागल्या त्या तब्बल 12 धावा. 1 षटकार 1 चौकार 1 डॉट आणि 2 एकेरी धावा. चांगली धावसंख्या उभारली आहे. दोन्ही फलंदाज रणजित पाटील आणि कुणाल घरत चांगली कामगिरी करताना. आणखीन एक फुल टॉस चेंडू. चेंडू मात्र लॉंगऑफच्या दिशेने गेला आणि 1 धाव मात्र मिळते. चला सोसायटी पनवेल संघ तर संघनायक लवकर यायचं आपण. पहिल्या षटकाची सांगता होते. धावलकर धावा लागल्या त्या म्हणजे तब्बल 13 धावा. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. 30 चेंडू आणि 48 धावांची गरज असताना आपण हा सामना पाहतोय. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली विरुद्ध मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर म्हटलं की
खरं सुधीरदादा ठाकूर एक उत्तम व्यक्तिमत्व राहिलं आहे. कित्येक वर्षापासून आम्ही त्यांना पाहतोय. स्वतः फिटनेसकडे उत्तम ध्यान देत सुद्धा आपल्या मुलांसोबत सदैव राहणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे सुधीरदादा ठाकूर यांचंही मनस्वी स्वागत करूया. संघाचा विचार केला तर मग आता पाटण संघामध्ये शिवम म्हणजे सिवा डी कंपनी म्हणजे ओळख राहिल्या. यूट्यूबर्सवर उत्तम व्हिडिओज त्यांचे असतात. अनेक फॉलोवर्स त्यांना लाभलेत आणि उत्तम कामगिरी प्रत्येक क्षेत्रामध्ये करणारे शिवम दमडे MD फायटर्स यांनाही कोण विसरेल. 5-2 येथे ओळख राहिली आहे. त्यांचंही विशेष कौतुक. हा सामना मात्र अतिशय उत्तम कंडिशनमध्ये आला आहे. पहिल्या षटकामध्ये योगेश पाटील ज्यांना उत्तम धावा जोडल्यात 29 त्याच्या हातात चेंडू दिलाय. जोरदार अपील बोट आकाशाकडे पंचांचं गेलं आणि रणजित पाटीलला मात्र पहिल्या चेंडूवर पायचीत पकडलाय योगेश पाटीलनं. नवीन फलंदाज पंकज घरत. 2 सक्के भाऊ स्टीव वा मार्कवाला पाहिलं. दोन्ही भाऊ एकत्र कामगिरी करताना पाहतोय. 2 फलंदाज 2 सक्के भाऊ मैदानामध्ये. 2 भाऊ एकत्र राहणं गरजेचं आहे. 2 भाऊ जर एकत्र असेल ना तर संपूर्ण भावकी तुमच्या अपोजिट जाणार नाही. त्याच्यामुळे 2 भाऊ एकत्र आले तर क्रिकेटलाही रंगत येईल. कुणालचा बहारदार खेळ तर आम्ही कित्येक वेळा पाहिला. इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतर चेंडू आणि वॉर्न दिली जाते हाईटसाठी बिमरसाठी. कुणालचा बहारदार खेळ तर आम्ही कित्येक वेळा पाहिला. आता पंकजचा खेळ ही पाहण्यासाठी मात्र बढती दिली आहे. पिंच हिटर म्हणून 1 डाऊनला त्याला पाठवण्यात आलाय. भरदा वेगाना चेंडू आलाय. योगेश पाटीलनं ओळखलं की पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा गेलेत. त्याच्यामुळे योगेशला माहिती आहे की हा सामना आपल्या अवतीभोवती फिरतोय. 29 धावा त्यानं जोडल्या. अंतिम षटकामध्ये 22 धावत त्यानं जोडल्या आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये आणि त्याच्यामुळेच ही लढत लढण्यासाठी ताकद मिळते. ती ताकद पुन्हा मिळून देतो योगेश पाटील. चेंडू हवेत राहिला. रिकामी जागा हिरली जाईल. क्या जवाब, ला जवाब, सुंदर. शिवम दमडे खऱ्या तर मी म्हटलं तोच शिवम दमडे. काय सुंदर कामगिरी. आपल्या संघासाठी तब्बल 2 धावा वाचवल्या. वाटलं होतं की हमखास चौकार होणार परंतु हमखास चौकार वाटत असताना शिवमचे एफर्ट्स उपयोगी पडले आणि त्यांना मात्र सीमारेषेच्या लगत चेंडूला अडवलाय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होईल वाईडिश स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि धाव मात्र मिळतीये ती 1. एकीय धावसंख्येत धापडकर धावा लागत आहेत 17 का खतरा. 2 विकेट हॅट्रिक्स या मैदानावरती पाहिल्या काल. अंकित कातकरी अंकितचे मेडन षटक होतं. सॉरी मेडन षटक 2 पाहिले आपण आणि राज विकाराचं मेडन षटक. चेंडू हवेत फटका फसला. एक मोठी विकेट गमावली जाते. फलंदाज मात्र परतेल. काय सुरेख कमबॅक मिळून दिलं जात आहे. खऱ्या अर्थानं कुणाल घराच्या अवतीभोवती हा सामना जरूर फिरत होता. त्याच कुणाल घरातला सलामीर रणजित पाटीलला एकट्या योगेश पाटीलनं परतवलंय. म्हणजे योगेश पाटील किती की फॅक्टर या संघामध्ये हे दाखवणारी कामगिरी. उत्तम खेळ योगेश पाटीलचा. दोन फलंदाज परतले. पहिल्या षटकामध्ये 13 धावा जरूर आल्या परंतु या षटकामध्ये धावांना ब्रेक लागलाय. 2 फलंदाज परतले. उत्तम क्षेत्ररक्षकांची साथ योगेश पाटील लाभली आहे आणि टिच्चून गोलंदाजी हे मुख्य शस्त्र राहिलंय. प्रतीक पाटील जोरदार अपील जरूर झालाय. पंचांचा इशारा येतोय की नाही
फक्त उत्साह राहिला आहे. परंतु पंचांनी मात्र हे अपील हेमंत कोळी सरांनी फेटाळलं. लेग बायची धाव मात्र 1 येते प्रतीक पाटीलला आणि अशा प्रकारे एका धावेनं 2 षटकांच्या समाप्तीनं धावकर धावा लागत आहेत. त्यात तब्बल 18 येणारे चेंडू असतील 18 आणि 30 धावांची गरज. 18 चेंडू आणि 30 धावा. चला फिल्डिंग लगेच लावायचे कारण टाईम अलर्ट आहे हेही लक्षात ठेवायचं आहे. उत्तम गोलंदाजी कमबॅक मिळवून देणारा षटक योगेश पाटीलचं राहिलं आहे. सुंदर गोलंदाजी राहिली आहे योगेश पाटीलचं. षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 5 आणि 2 फलंदाजांनी त्याने केलं आहे बाद. आता हे षटक कोण हाताळेल कारण योगेश पाटीलला कदाचित 2 षटकं दिली जातील का कारण ज्यानं या सामन्यात कमबॅक मिळवून दिलं आहे आणि तोच विचार विनिमय केला. तन्मयनं विचार केला आहे की खऱ्या अर्थात योगेशची गोलंदाजी चांगली राहिली आहे त्याच्यामुळं नुसतं कर्णधार धाडशी निर्णय घेतो जरूर पण त्याला साथ ही त्यांच्या सगळ्या खेळाडूंची असायला लागते. तन्मय पाटीलनं कित्येक वर्षातून क्रिकेट खेळला आहे परंतु योगेश पाटीलची तेवढी साथ, विशालची तेवढी साथ, शिवमची तेवढी साथ त्यांना लाभली आहे आणि ती साथ येतात निभावताना पाहतोय. एका बाजूला प्रतीक पाटील खारकोपर संघाची ओळख राहिली आहे. पनवेल तालुका असेल, रायगड जिल्हा असेल, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा बहुमान ज्यानं पटकावला. आपल्या फिरकीच्या तालावरती अनेकांना ज्यानं नाचवलं. रायगडचा प्रीमियर लीगमध्ये आपल्या गोलंदाजीचं कर्तृत्व सिद्ध करणारा हा उत्तम खेळाडू प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक. गोलंदाजीच्या मार्कवर राकेश कातकरी. 18 चेंडू 30 धावांचं गणित. बॅटची आतली काढा लागली जाते आहे. विचार केला जाईल कारण पंकजला धाव घ्यायची होती जरूर. प्रतीकनं रोखलंय आणि रोखणं योग्य होतं अन्यथा कदाचित विकेट गमावी लागली असती. राकेश कातकरीचा हा पहिला चेंडू तर उत्तमच राहिला आहे. सुंदर रनअप आहे, सुंदर स्टार्टअप आहे. उजव्या हाताची गोलंदाजी, राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आपण त्यांना निहाळतोय. प्रतीक पाटील सुंदर परंतु थोडंसं आउटसाईड द ऑफ स्टंप पाहिलं. पंचांनी हेरलं आणि वाईट बॉल. चांगला गोलंदाजी यासाठी होती की जो टप्पा होता ना गोलंदाजाचा अप्रतिमच होता. पहिला चेंडू त्यांनी थोडासा फुल्लर लेन टाकला परंतु यानंतर ओळखलं आणि अख्खूर टप्प्याची गोलंदाजी. फक्त चेंडू गेला आउटसाईड द ऑफ स्टंप आणि एक अवंतरची धाव मिळते. 19 धावा धावपळावरती लागत आहेत. प्रयास जारी है परंतु प्रयत्न फसला. चेंडू बराच वेळ हवेत राहिला. शॉर्ट फाईन लेग क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु चेंडूनं फसवलं. चेंडू भरदा वेगाने गेला. फाईन लेगच्या मधून सीमारेच्या बाहेर चौकार. हा षटक संपल्याच्या अगोदर जर पनवेल संघाचा संघनायक सोसायटी संघाचा नाही आला तर टॉस विन वाजी संघाला दिली जाईल. अंतिम निर्णय हा निर्णय लक्षात घ्या तुम्ही. नंतर अजिबात कोणीही इतगुज करायला येऊ नका. हा षटक संपल्यानंतर टॉस होणं गरजेचं आहे. जर तुम्ही येऊ शकला नाही तर टॉस विन समोर संघाला म्हणजे मंगलमूर्ती वाजी संघाला दिली जाईल. सुंदर चेंडू कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. सुरेख फटका आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं कौशल्य अवगत झालं होतं जरूर. क्षेत्ररक्षण उत्तम राहिलं आहे. सुंदर फेकी राहिली डीप कव्हरमधून आणि धाव मात्र मिळते फक्त एक या धावसंख्येनं धावपळकर धावा लागल्या. त्या तब्बल 24 धावा. 24 धावा एका चौकारानं या राकेश कातकरीच्या षटकाचं पृथक्करण जरूर बदललं आहे परंतु अजूनही टिचून गोलंदाजी होती आहे. पंकज घरात ऑन स्ट्राईक. चेंडू हवेत पण पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं. सुंदर क्षेत्ररक्षण. वरुण पाटील सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. लागोपाठच्या 2 चेंडूवर त्यानं आपल्या संघासाठी मिनिमम 2-3 धाव वाचवल्यात. सोसायटी पनवेल संघात संघनायक रेडी होतोय. या षटकानंतर रोहन लगेचच टॉस केली जाईल. अफलातून रिफ्लेक्शन दाखवलाय. बॉटमहॅनचा वापर करत काय लिहिले या गोलीगत फटका लगावलाय. लॉंग ऑफच्या मधून चेंडू सरळ गेला घरंगळत. थोडासा वाईड होता क्षेत्ररक्षक त्याला चकवत गोलीगत चेंडू गेला सीमारेच्या बाहेर. आणखीन एक चौकार.
सुंदर फलंदाजी. सामना पुढे कसा न्यायचा हे राकेश कातकरीला मात्र दाखवलाय फलंदाजांनी. प्रतीकनं चांगला चौकार दाखवलाय. दोन चांगल्या फटक्यानंतर मोह आवरा नाही असंच म्हणेन. धावा चांगल्या जमल्या होत्या. सामना पुढे 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 सरकत होता. परंतु प्रतीक पाटीलला नव्हे ग्रामीण क्रिकेटात लागलेला हा एक डाग आहे की लगेच मोठा फटका लगवायचा, षटकार ठोकायचे, सामना लवकर फिरवायचा एवढं शक्य मुळात नसतंच. आणि इथे मात्र प्रतीक पाटीलला मोह आवरला नाही आणि तो झाला लॉंग ऑफच्या दिशेने झेल देत बाद. दरम्यान टॉस केला जाईल. पंकज पाटील इथे रेडी आहे. मंगलमूर्ती वाजे वर्सेस सोसायटी. या दोन संघादरम्यान टॉस केली जाईल. तर ठाकूर साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ असते इथे मात्र टॉस करायचे. बारा चेंडू आणि 19 धावा. 12 चेंडू आणि 19 धावा. सुधीरजी ठाकूर साहेबांच्या शुभ असते इथे मात्र टॉस केली जाते. टॉस द बॉस. योगेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. अखोट टप्प्याची गोलंदाजी. ज्या गोलंदाजानं या सामन्यामध्ये आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाला ठेवलं त्याच योगेश पाटील पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका दाखवला जातोय पंकज घरतच्या माध्यमातून. एक मोठा षटकार आणि गणित बदललं. आपला भाऊ कुणाल परतल्यानंतर ती जबाबदारी आपल्या खांद्यावर पंकजनं घेतली आणि योगेश पाटील सारख्या ताकदवान गोलंदाजावर पहिल्या चेंडूवर हल्ला. त्यानंतर मात्र डॉट बॉल. सुंदर सुंदर कमबॅक. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा मलाही अनुभव आहे. माझ्यामध्ये क्षमता आहे. मी परफेक्ट ऑलराऊंडर का आहे याचा जीत जागतं उदाहरण दाखवतो योगेश पाटील. सेकंड ओव्हर माझ्या खांद्यावर जबाबदारी का आली हे दाखवताना भले पहिला चेंडू थोडासा गाफील राहिला, स्लोवर पडला, परंतु इथे मात्र स्टेप आउट केला. जागेवरून फटका परफेक्ट मिळत नव्हता. शेवटी पंकज घरातनं स्वतःला फ्रंट फूटवर आणलं आणि खऱ्या अर्थानं कवर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून ठोकला हा चौकार. धावा उरल्या 9. 8 चेंडू आणि 9 धावा. मी नेहमी सांगतो की प्लेईंग 11पेक्षा 12th मॅनला जी टेन्शन असतो ना तो इथेही पाहतोय आपण. धावा तोंडपाठ असतात त्यांच्या. 8 चेंडू 9 धावा. योगेश पाटील जोरदार अपील जरूर पाहिलं जाईल आणि माहीत होतं योगेशला की ही विकेट्स आपल्याला कमवायची आहे. त्यासाठी थोडी रिस्क तर बनती आहे. रिस्क घेतली पण धाव मात्र मिळते 1. आणि आता गणित बदलेल. 7 चेंडू आणि 8 धावा. 7 चेंडू आणि 8 धावा. वाईड बॉल कॉल. अंतिम चेंडू आला निर्धाव आणि आता मात्र गणित राहील 6 चेंडू आणि
7 धावा. 6 चेंडू 7 धावा. काटेकी टक्कर ही अशीच असते. धावा तशाही फार नव्हत्या, 48 धावा होत्या. पहिल्या षटकामध्ये तन्मय पाटीलच्या 13 धावाही आल्या, परंतु त्यानंतर योगेश पाटीलनं पाया रचला, विकेट घेतल्या, 2-5 धावा दिल्या. राकेश कातकरीवर प्रतीक पाटीलनं 2 चौका ठोकत 11 धावा जमवल्या जरूर, आणि योगेश पाटीलवर पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत 4थ्या चेंडूवर चौकार आला आणि सामन्याचं गणित थोडंसं बदललं. परंतु अजूनही लो स्कोरचा सामना आहे. 6 चेंडू 7 धावा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे 7 धावा कंपल्सरी बनवाव्या लागणार आहेत. त्या म्हणजेच पंकज घरत आणि राजतुल मात्रेला. राजतुल मात्रे 1 चेंडू खेळला, एकही धाव नाही आहे, तो मात्र असेल नॉन स्ट्राईक एंडला. 6 चेंडू 7 धावा. कसा खेळ राहील तर टाईम अलॉट आहे, याची नोंद घ्या. पुढचा सामना ओम साई सोसायटी पनवेल वर्सेस मंगलमूर्ती वाजे या 2 संघादरम्यान. सोसायटी संघानं टॉस जिंकला आहे, त्याच्यावर निर्णय जो काय आपला असेल ना लगेच कळवायचा आहे. निर्णय लगेच अंमलात आणायचा आहे, कारण वेळ तर अजिबातच दिला जाणार नाही, याची नोंद घ्या. जसा सामना संपेल ना आपल्याला मैदानामध्ये ताबा घ्यायचा आहे, ही वॉर्निंग आहे, याची नोंद घ्या. सुयोग पाटील पहिला चेंडू वाईड. धावा तशा कमी आहेत, त्याचा नंबरही 7 आहे टी शर्टचा, धावाही त्याला वाचवायचे 7. हे 7चा महिमा अपार आहे, त्याच्यामुळे महिमा तुम्हाला कायम राखायचा असेल तर सुयोगला मात्र धावा वाचवाव्या लागतील. आणखीन एक वाईट, 2 वाईट, त्याच्यामुळे 7 धावा होत्या, आता मात्र होतील फक्त 5. 6 चेंडू 5 धावा. 2 चेंडू लागोपाठ वाईट. खांदे टाकण्यापेक्षा लढण्याची क्षमता असायला हवी, कारण पराभवाची चिंता या मातीला अजिबातच नाही आहे. संघर्षाच्या मातीत ज्याचा जन्म झाला आहे ना, त्यांनी पराभव चिंता नाही करायची. लढायचं, लढायचं, झगडायचं आणि झुंजवायचं, ही रणनीती कायम आयुष्य असू दे अथवा खेळ राखणं गरजेचं आहे. आतापर्यंत सुयोग पाटील ते राखू शकला नाही आहे, परंतु फलंदाज पंकज मात्र पुन्हा एकदा सज्ज राहील. खूप सुरेख खेळ आहे, मी म्हणेन की चांगला चेंडू होता जरूर, फेकी होते खराब, चुकीचा थ्रो येतोय, धावा मात्र आल्या तब्बल 2. हा खांदा, आपले खांदे मजबूत दाखवले पंकजनं. कुणाला परतल्यानंतर या धावा, कारण ज्या प्रकारे तो कार्पेट शॉट खेळतो ना, कमालीची समजसूजकता आहे. हा चेंडू चांगला होता, जवळपास यॉर्कर लाईनचा चेंडू तेवढा सक्षमतेनं कव्हर पॉईंटच्या मधून खेळून काढला, कव्हरमधून खेळून काढला आणि धाव मात्र तिथं आल्या तब्बल 2. आता धावा उरतील 5 चेंडू 3 धावा. दिला जातोय, गलीमधून चेंडू जाईल, डीप थर्डमॅन मधून चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. आपण पाहतोय विजयाचा चौकार ठोकला जातोय आणि या विजयानंतर मात्र पराभव स्वीकारावा लागतो आराध्य स्पोर्ट्स पार्टनर संघ. मी हॅट्स ऑफ करेन योगेश पाटीलला. एकटा लढलाय, पठ्ठ्या एकटा लढलाय अफलातून आणि उत्तम कामगिरी करत मात्र सामना